आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी। त्यासाठी मी बारीक शेंगदाणे दळून घेतले। शेंगदाणे आधी भाजून घेतले, मग त्यास बारीक दाण्याचं कूट करून घेतले आणि त्यात थोडंसं जिरं, 2 हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या। छोटा ग्लासमध्ये मी पाणी घेतले। पाणी इतकं लागणार नाही, अर्धा ग्लासच लागेल। आणि चवीनुसार मीठ। यामध्ये मी कढईमध्ये थोडं तेल टाकलं। तेल टाकलं की त्यात थोडंसं मी जिरं घालणार आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मेथी चांगली तडतडली थोडंसं पाणी उकळी चांगली फुटलेली आहे। त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपली शेंगदाण्याची चटणी तयार झाली आहे।